आपल्या सगळ्यांनाच गोष्टी ऐकायला आवडतात. आज मी तुम्हाला अशाच एका धडपड्या तरुणाची गोष्ट सांगणार आहे. मुंबई, साल 1989. तुमच्या आमच्यासारख्याच मध्यमवर्गीय घरातला एक मुलगा त्याचं महाविद्यालयीन शिक्षण घेऊन बाहेर पडला होता. त्याच्या व्यावसायिक शिक्षणाची तयारी करत होता. अशातच त्याच वर्षी निवृत्त झालेल्या त्याच्या वडिलांनी आपला रिटायरमेंट फंड आणि घराच्या किल्ल्या त्याच्या हातावर ठेवत त्याला सांगितलं, आजपासून ह्या घराची आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तुझी. अचानक आलेल्या ह्या जबाबदारीनं 21-22 वर्षांचा तो पोरसौदा तरुण गांगरून गेला नसता तरच नवल. एक मोठी जबाबदारी येऊन पडली होती. पण त्याही परिस्थितीत त्यानं त्याचं व्यावसायिक शिक्षण पूर्ण केलं. नंतर प्रश्न उभा राहिला, नोकरी की व्यवसाय? व्यवसाय म्हणजे अनिश्चितता आणि नोकरी म्हणजे किमान घर चालवण्याकरता मिळणाऱ्या पैशांची हमी. तोवर कुटुंबाची काळजी घेण्यासाठी तो अनेक खटपटी लटपटी करत पैसे मिळवत होताच. पण नोकरीत न अडकता स्वतंत्र व्यवसाय करण्याचं त्याचं स्वप्न होतं. त्यातच त्याचं लग्न झालं. त्याची पूर्वाश्रमीची मैत्रीण आणि आत्ताची नवपरिणीत वधू एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करत होती. तिनं दिलेल्या मानसिक आणि आर्थिक पाठिंब्यावर त्यानं स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा धाडसी निर्णय घेतला. आणि त्यानंतर सुरू झाला एक मोठा स्ट्रगल. नवीन लग्न, नवीन घर आणि नव्या जबाबदाऱ्या. आयुष्यात येणाऱ्या असंख्य अडचणी आणि अडथळे जिद्दीनं पार करत या युवकानं हळूहळू व्यवसायात आपला जम बसवायला सुरुवात केली. त्याच्या कर्तृत्वानं आणि प्रिय पत्नीच्या पाठिंब्यानं त्याची फर्म हळूहळू नावारूपाला येऊ लागली होती. 15 वर्षांच्या अथक आणि कठोर परिश्रमांनंतर त्याच्या व्यवसायात त्याला स्थैर्य लाभलं. आपल्या ह्या गोष्टीतला तरुण म्हणजेच किरण देवधर आणि त्याची सुविद्य पत्नी मंजिरी देवधर. 2006 सालापासून CA किरण देवधर अँड असोसिएट्सची घोडदौड खऱ्या अर्थानं सुरू झाली होती. नंतर मागे वळून पाहण्याचा प्रश्नच आला नाही. कामावरील नितांत श्रद्धा, पारदर्शी व्यवहार आणि वैयक्तिक संपर्क यामुळे क्लायंट्स वाढतच गेले आणि फर्मची भरभराट होत गेली. ह्यानंतर तयार झाली होती ती समाधानी क्लायंट्सची एक मोठी यादी. CA किरण देवधर अँड असोसिएट्स दिसामाजी वाढत गेली आणि 1993 साली एका छोट्या गॅरेजमधून सुरू झालेला हा व्यवसाय आज एका आलिशान ऑफिसमध्ये येऊन स्थिरावलाय. कालांतरानं मंजिरी देवधर यांनीही आपली नोकरी सोडून किरण यांना व्यवसायात मदत करायचं ठरवलं आणि पुढील काही वर्ष लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स आणि इतर पारंपरिक गुंतवणूक प्रकारातील सेवा दिल्यानंतर 2015 साली एका नव्या कल्पनेचा जन्म झाला आणि निर्माण झाली वेल्थ रेज टू एन. मंजिरी देवधर आणि सुनीला सामंत ह्या नव्या कंपनीच्या पार्टनर्स झाल्या आणि किरण कन्सल्टंट म्हणून ह्या नव्या कंपनीशी जोडले गेले. सक्सेसफुल इन्व्हेस्टिंग इज अबाउट मॅनेजिंग रिस्क अँड नॉट अवॉइडिंग इट. ह्या प्रिन्सिपलवर चालणाऱ्या ह्या नव्या कंपनीनं आपले पंख पसरायला सुरुवात केली. प्रत्येक क्लायंटच्या गरजेनुसार इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स तयार केले. शेअर्स, म्युच्युअल फंड्स, हेल्थ इन्शुरन्स याची अतिशय अभ्यासपूर्वक निवड केली. अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवले. स्वतःच्या फायद्याचा विचार न करता प्रत्येकाला जे योग्य आहे तेच सुचवायचं आणि त्याच्या संपत्तीत वाढ करून द्यायची. हे तत्त्व कसोशीनं पाळलं. या नव्या कंपनीनं पहिल्या 3 वर्षाच्या आतच 100 कोटी ॲसेट अंडर मॅनेजमेंटचा पहिला टप्पा ओलांडला. नंतर शेअर मार्केटच्या चढ उतारांचा आणि लहरी स्वभावाचा अभ्यास करत करत पुढची वाटचाल सुरू झाली. ध्येय एकच, संपत्तीचा गुणाकार करणं. Taking cues from global markets, the virus panic has hit Indian markets hard in today's session. Benchmark indices, Sensex and Nifty 50 witnessed major cuts in the first 15 minutes of trading. The Sensex slipped below the 30,000 mark while Nifty hit a 3-year low level. नंतर कोरोनाच्या कठीण काळातही
मार्केटवर विश्वास असलेल्या वेल्थेननं आपल्या क्लायंट्सना धीर देत टिकून राहण्यास मदत केली. अनेक ऑनलाईन आणि ऑफलाईन ट्रेनिंग्ज आणि सेमिनार्स आयोजित करून वेल्थेननं त्यांच्या क्लायंट्सना सजग केलं आणि घाईघाईत चुकीचे निर्णय घेण्यापासून परावृत्त केलं. त्याची फलश्रुती म्हणजे पुढच्या केवळ 38 महिन्यात 100 वरून 200 कोटी, नंतर 12 महिन्यात 200 वरून 250 कोटी आणि त्यानंतर 19 महिन्यात म्हणजे ऑक्टोबर 2023 मध्ये 300 कोटींचा एक नवा माइलस्टोन वेल्थेननं पार केला. शेअर मार्केटबद्दल अनभिज्ञ असलेले अनेक क्लायंट्स आपली गुंतवणूक वेल्थेनकडे सोपवून निर्धास्त असतात. त्यातल्या कित्येकांना अडचणीच्या वेळी याचा फायदा झाला. म्युच्युअल फंडमधनंच मी सपोर्ट घेऊन माझ्या मुलीचं व्यवस्थित लग्न करू शकलो. तर कित्येकांची संपत्ती त्यांच्या नकळतच वाढत गेली. वी आर प्राऊड की वी वर असोसिएटेड विथ द राईट पीपल ॲट द राईट टाईम. आणि त्याच्याने आम्ही हे बघितलं की इतकी वर्ष जसं ते वाढत चाललं, द अमाऊंट वी हॅड इन्व्हेस्टेड आणि द अमाऊंट आता जी आहे, सो दॅट इज दॅट पॉवर ऑफ कंपाऊंडिंग विच किरण ऑलवेज कीप्स ऑन सेइंग, पॉवर ऑफ कंपाऊंडिंग, ते आम्हाला आता दिसतंय. भारतीय अर्थव्यवस्था आता मजबूत होत आहे आणि त्यामुळेच भारतीय शेअर बाजार अधिकाधिक फलदायी होत जाणार आहे. India, which is set to grow more than 6% this year. That's more than any other major economy. According to the IMF, an increase in Indian domestic investment is key. It also said that growth is set to continue in the years ahead. या उज्ज्वल दिसणाऱ्या भविष्याचा आपल्या क्लायंट्सना जास्तीत जास्त फायदा करून देण्याचं उद्दिष्ट समोर ठेवून वेल्थेनची वाटचाल सुरू आहे. तो आमची इन्व्हेस्टमेंट मल्टिप्लाय झाली म्हणून वेल्थ रेस्टॉरंट बद्दल आम्ही खूप जणांना रेफरन्सेस म्हणजे आमच्या रिलेशनमध्ये रेफरन्सेस दिले अँड वी हॅव गॉट अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स. आता यापुढे 500 कोटी आणि 1000 कोटींचे आकडे साध्य होतीलही आणि क्लायंट्सचा विश्वास अबाधित राखत सर्वांना आर्थिक समृद्धीच्या दिशेनं घेऊन जावं हेच वेल्थेनचं लक्ष्य आहे. किरण आणि मंजिरीचा संघर्षमय प्रवास आणि वेल्थेनच्या उत्तुंग यशानंतर आता त्यांची पुढची पिढी सज्ज झाली आहे. शाल्मली आणि शर्वरी देवधर या 2 देवधर कन्यांनी परदेशात जाऊन पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत ह्या व्यवसायाची धुरा सांभाळायला सुरुवात केली आहे. आजची स्त्री अधिक समंजस आणि सक्षम झाली. सगळ्याच क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वावर तिने स्वतःची जागा निर्माण केली आहे. तिचे निर्णय ती स्वतः घेऊ शकते. पण आजच्या सर्वच स्त्रिया ह्या अर्थसाक्षर झाल्यात का? आपण कमवलेल्या पैशांचं त्या योग्य नियोजन करतायत का? गोष्ट विचार करण्यासारखी. स्वावलंबी व्हायचं तर आपल्या गुंतवणुकीविषयी अधिक सजग व्हायला हवं. हेल्थ इन्शुरन्स, म्युच्युअल फंड्स, शेअर्स ह्या गोष्टी जाणून घ्यायला हव्यात. वेल्थ रेस टू एन म्हणजेच आर्थिक परिपूर्णतेच्या दिशेने एक पाऊल पुढे. तुमच्या सोबतच तुमच्या पुढच्या पिढीच्या फायनान्शियल मॅनेजमेंटसाठी वेल्थ रेस टू एन हा एक उत्तम पर्याय आहे.